नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला वा, ग्लास भर, तांब्या भर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला, ही आडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्या तू खात सांग 2-4. आणि मग ते मॉडी येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय आज. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्यापुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. ही अडपाठावं लागलं. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. एक दुसरं करावं पंगतीला येणारच. मग पंगत घालायला माणसं नको जेवायला. जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. आणि हे सप्त्या कमी, हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात. गायक वादक कोणी सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नंगाट. पोरानं टाळ घेतलं का म्हातारं उठलंच. हे बार म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाड्यावया काय करता. नवीन मंडळीला नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचे फिरतात. आतापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आतापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. खालचे याडपट पेटो फटाका पेटो. अरे आपलं नाही त्यांचं. हिजव 8 दिवस येडे खाली फटाके वाजत होते. पेटो. अरे उद्या सुनावणी. हिजव. अरे तुम्हाला पेटव परत. अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काय. हिजव. खिशातच फटाके घेऊन लिहित होते ते काही येडे. बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज पण कोण दिवस येईल कैसा. बस देवाचा बाप कर्मटातून सुटला नाही तर आपण कोण आहे. जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1 पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाट्यावर पाणी गेले. तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात. पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला. नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले, पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा.
आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. मुळात तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. या आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तुझ बाप फेटा बांधला का आई उठली. भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, त्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झकमारी तो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती आहे का माळ करायला. काशीला जाणारे लोक नीट आहे का. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातात झक माराय गावात येतं काय. मी दाव्याचं खात नाही. कान पाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारती भाषा नाही. मी पुरावे तुम्हाला पुरावे तुम्हाला पाठपर्यंत काय आहे काशीला. आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गचपान काशीला. याला पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय. माळकरी मंडळी काशीचा नियम माहिती का. 12व्या त्यात ओवी आहे, मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी काय दुपारीत काशीला जाऊन येऊ शकतो. पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. उगाच आपल्या बावळ्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं काय. 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका. लय दिवस चालत नाही तो. महाराज आयुष्यातला ताकद अंगातली जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार. एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय, की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलटा ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामा जवळ मेला. रावण. मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीने गुरुवार करायचा, शंकरनं धाब्यावर जेवायचं. काय उपयोग आहे का त्याचा. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझी संस्थानी. शंकर म्हणतो लिंबू पीळ लिंबू पीळ. चकना टाक चकना टाक चकना टाक. माझी भाषा नाही ओवे. जयाचे ऐक धड नाही. जयात रे परत पुशी काय. हे बोगसगिरी चालते का परमार्थात. नाही नाही.
नाही, चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा. त्रास होऊ द्या, पण ताकदीचा गैरवापर करू नका. करायला वापरू नका. करायला वापरू नका. मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1, काळ्या आईची सेवा करा. 2, गाईची सेवा करा. 3, आईची सेवा करा. आणि 4, भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकारांचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट. मग मिलिटरीत पोरं कोणाचे? अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला म्हणतात तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली ती कशाला मारायचं? ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करते? भात खात नाही. तू येऊ नको आली ती जग मारायचं. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला आणि बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले. आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले. आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले. आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही. काय आज भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणारीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलल्या सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा. अंगातली ताकद जपून वापरा. याडपाटपणा करू नका. जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. $3000 पगार आहे याडपाटात तुला आणि तू 42ची 90 आणतोय. जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भरायला आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय. 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करता येड्याचा बाजार. पुरीनी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या आवडी तो मुंडके आम्ही. आता येड्याचा बाजार. पैसा जपून वापरा. लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मध्ये तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती तुमची, पंचतपपूर्ती. किती वर्ष झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा. 2 गरीबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचे असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा. कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधा, त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कुणीकडे बी. आता सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे?
1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? हा ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का, गरीबाच्या मुलीचं 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा, त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं. चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याड पाठ क्वालिटीचं नाही. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेतं भात कान फडले. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता, जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं, मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो. तू बनव ना. ए भंगरी बनव. याडपट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा खेळला. काय गेलं तर तुझ्या बापाचं. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली का काय. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाशील पद्धत आली. फाशील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केले आता. त्या लाइटिंग मीटिंग, तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झालाय ना, तर 35च होता पहिला. आणि त्याच्या मागे ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4, आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरिया मिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरिया मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पुरीनो, हेअर सेटिंग मध्ये पूर्ण केस मोकळे करायचे, त्याला कलर द्यायचा केसांना. मग इथे एक फुगा करायचा असा, इकडं थोडा खड्डा करायचा, इकडं थोडा खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगा असा आहे, ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायचे, माग नाही न्यायचे. फुगा करायचा इथं. आमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला. तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एक का बहिण भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला. एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही. तुम्ही तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाहू, तुम्ही काढा भजे. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, 4च्या 4 क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला तुमच्या? नाही. मग काल झक माराय गुरुवार केला. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जावला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. अरे बाबा ओ, वव्या ऐका वव्या. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. काय वव्या 3ऱ्या अध्यायात. उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू नाही, सज्जंत नाही. मग तुम्ही हाय कोण?
चला आता 2 मिनिटं तुम्ही पण आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उसने मागितले, साडू नाही पैसे उसने मागितले, तुम्ही कोणला हा म्हणाल? भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहते, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लहानाले पोरं ए बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी फायनल. लहानाले पोरं पटकन, आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. अप्रतिम कीर्तन. हा लहानाले पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान, जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा पुढचा प्रश्न बोला एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. करेक्ट. मग जोरात सांगा, आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला? पुढचा प्रश्न बोला एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. 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 हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा कृपाळू. एक वाक्य सांगा, देव मारतो, संत तारतात. देव पाप्याला मारतो, पण देवाचं एक ब्रीद आहे, पाप्याला मारतो पण शरण येणाऱ्याला उद्धारितो. संतांशिवाय नाही. नाही नाही नाही. आता आपण नुसते सत्य करीत राहिलोय, कीर्तन ऐकत राहिले, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागले जमिनी विकायला. सुधरायचं कोणी? सत्य तर चालूच आहे. आता आमच्या पुढे बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा? नाही ना. पाया पडून सांगतो, आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता कुठेतरी बदल होणं गरजेचं आहे. आता महिला मंडळ 3 गोष्टी महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 1 पाणी जपून वापरा, 2 वीज जपून वापरा, आणि 3 घरात वाणी जपून वापरा. विजेची जेवढी बचत करता येईल तेवढी करा. ती नैसर्गिक संपत्ती आहे, कधीतरी धोका देणार आहे. 1 वीज जपून वापरा, 2 पाणी जपून वापरा, आणि 3 घरात वाणी जरा जपून वापरा. वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे, पण सासू सासऱ्यांना बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. आता गावठी भाषेत सांगा, तुमचा आणि त्यांचा काही संबंधच नाही. काय संबंध आहे तुझ्या सासऱ्याचा तुझा? काय तुझ्या सासूचा? तू त्यांच्या पोराची बायको आहे. तुम्हाला काय नीट करायचं, तो नवऱ्याला करायचं ना. तो म्हणला का कधी मी भांडे घासणार नाही, का दळण आणणार नाही, का कपडे धुणार नाही? हा दरवाजा लावून अंडरपॅन्ट पिळतो रे, दरवाजा लावून. वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ, पण बिबट्या झाला रे बिबट्या. पाया पडून सांगतो, विनोद नाही, म्हाताऱ्या माणसांचा बोलण्याला तुम्हाला काही अधिकार नाही. तुम्ही काही इथं तुमच्या नवरीच्या घरून जागीरदारी घेऊन आली नाही. तुझ्या बापानं लग्नात दिलेली एक गोष्ट तरी टिकली का? कपाट घरात घालताना मोडलं, दिवाणची फळी नाही गेलच होती, आणि सोफा सेटचे नट नाही गेलच होती. काय दिलं तुझ्या बापानं? ऐ आजपासून विनोद समजू नका, या गोष्टी कटाक्षानं पाळल्या. काय मला पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा.
हा. आता मारामाऱ्या करायच्या आणि बॉक्साबॉक्सी करायच्या आणि दंगली करायचे दिवस राहिले नाही आता. आता दंगलीनं आंदोलन आणि मोर्चे बाद झाले. आता आता कायदा कडक झालाय. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 15 वर्षात नंबर 1चं काम करते. 80% जनता पोलिसानं जागेवर आणली. तुम्ही हातानं मराल. ए भंगार भंगार लोक नीट ऐका. हा, अरे दंगली बिंगली मारामारी करायचे दिवस राहिले नाही. मराल बेवडेव. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना अशी खुटी गुतन पठ्यात खुटा उपटन पण खुटी निघायचं नाही. हसण्यावारी गोष्टी देऊ नका. 3 महिने जामीन नाही आता आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हे कुठाने करू नका. पहिलं वाक्य सांगतो तुम्हाला, अंगातली ताकद जपून वापरा. आणि 2, भांडणामधून माघार घ्या, त्याच्या जय. भांडणाचे दिवस आता राहिले नाही. काय मत आहे तुमचं? खून करणं मर्डर करणं ह्या गोष्टी इतक्या सोप्या झाल्यात पण त्याच्यात तथ्य राहिलं नाही. 10 लाख रुपये घेऊन तुम्ही एखाद्याला भोगसू शकता 15-20 मिनिटात, पण ते खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. 40 वर्ष आत गेले होते काय 10 वापरतो का 10 ला? हा माझा टेलपणा कमी करा. तुम्हाला वाईट वाटेल. हे इंद्रिकेचं कीर्तन आहे. तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा. गोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा. पण मी बोलतोय खरंच आहे. काय मत? कालही बिन, आजही बिन, उद्याही बिन. वादाच्या भानगडीत पडू नका. आणि वादातून जो माघार घेतो तो विजयीच होतो. कशाला भांडणं करायचे? राहायचे तरी किती दिवस? किती दिवस राहायचं? काय संग न्यायचंय? अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. दिवसभर बोंबलत हिंडा म्हणजे काम का करतो तू? ज्यांचं पोरग 10वीला आणि 12वीला असेल, आत्ता 12वीच्या टोणग्याचा 18 तारखेला पेपर आहे. आज 8 दिवसा. 10वीच्या टोणग्याचा 3 तारखेला आहे. आता घरी गेला गेला पोराला आणि पोरीला जवळ घ्या, जवळ घ्या. परीक्षा संपेपर्यंत त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन टाका आणि स्विच ऑफ करून ठेवा. शेवटच्या पेपरपर्यंत पोरीला आणि पोराला मोबाईल द्यायचा नाही. तरच ह्या अवलादी पास होतील. नाही तर ह्या उतटून गेल्या अवलादी. लगविला गेला मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं खाली. हा विनोद नाही, हे पार येड्यावाळी झाले. आणि तरच यांना 30-35% मार्क पडतील. काय मत आहे तुमचं? घेऊन टाका. पोरगा जर म्हणला मी घरात राहणार नाही, मोकळ्या मनाने जा. हे बाई, हे कपडे मी परत प्रयत्न करील. थोडं लांबल पण होईल. पोरगा म्हणला मी फाशी घेईल, ही दुरी तू गुतव, मी ओढतो. किती झटका द्यायचा एवढं सांग. पोरगा म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पोराने घेऊ द्या. पोरग 5 तास मरत नाही. माझ्या विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध नको. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी द्यात. इकडून नळी घाली त्याने इकडं काढी द्या. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकाम खोकं पाहिलं तरी म्हणत औषध काय. याला कुठं तरी कंट्रोल केलं पाहिजे. आपण म्हणतो मुली बिघडल्या, मुली बिघडल्या. आपण काय करतो माहिला म्हणलं तर मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण काय म्हणतो माहिती का? मुलीवर कंट्रोलच करीत नाही, त्यामुळे मुलगी आपली इज्जत घालवते. नाही तर 8-10 दिवसातून एकदा पोरीला जवळ घेतलं पाहिजे. काम आजपासून. संध्याकाळी थोडं मालिका बिलिका पाहून झालं, झोपायच्या टायमाला पोरीला जवळ घ्या. तिचं दप्तर उचका शाळेतलं. जरा शेवटचे पानावरचे ग्रहपाठ वाचावायच्या. इतके पॉवरफुल ग्रहपाठ आहे का तुला सुद्धा वाटेल मी कॉलेजला जा. मुलीच्या मोबाईल मध्ये ग्रहपाठ वाचा. मुलीच्या मोबाईल मध्ये सिम बघा किती आहेत, 3-3 सिम आहेत. त्यातले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा. तुला आत्महत्या करावं वाटणं असे मेसेज आहेत. नाही, दप्तर चेक करा, एसटीचा पास चेक करा, मोबाईल मधला बॅलन्स चेक करा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे? पोरगी पळून गेले आई म्हणती मला अंदाज आलता. तू काही कुंभ मेळ्याला गेलती का? आणि आपण म्हणतो बा पोरं बिघडले, पोरं बिघडले. नाही, पुरी सुद्धा या 5-7 वर्षात इतक्या बिंडोक झाल्या. पुरी हुशार पोरांनो प्रेमच करीनो.
MBBS MD MTech अशा पोरांना प्रेमच करते नाही पोरी. एकदम भंगरी पोराच्या नादी लागते पोर. त्याच्या बगलात उशिड्या वन साइड भांग अंडरपॅन्टला उवा ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. काय आग लागली. अरे प्रेम करा तुम्ही, करू नये असं नाही, त्याला क्वालिटी आहे. हा पोरगा चांगला वाजवतोय, पोरगी चांगली गाते, हो ना प्रेम, क्वालिटी आहे. पोर उपाशी तर मारणार नाही, त्याला दर्जा तर ठेवा चांगला. पोरग चांगलं कीर्तन करताय लागा ना आधी त्याच्या दिनान 5-6 हजार रोज आणीन तरी. हे भंगार भंगार पेरा पोरांच्या नादी लागायचं कोणच्या बी बंगल्यात राहतील गाऊन ठेव प्रेम करते. दिल दिया है ईद भी देंगे. पावसाला संपले काय गाळ देंगे. क्वालिटी पाहिजे त्याला. आणि हा विनोद नाहीये पुरीनो. या 2-4 वर्षामध्ये तुम्ही बापांची फार इज्जत घालवली. 100% पुरी इंदुरीकरला शिवाय द्या. का इंदुरीकर आम्हाला केसांवरून लय बोलतो, कपड्यांवरून लय बोलतो, राहणीमानावरून लय बोलतो. आम्ही कुणाचा हातवरून जाऊ, कसे कपडे घालू, त्याच्या काय बापाचं जातं. माझ्या बापाचं नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. मुलगी मला आहे, बापावर भाषण करून नाही जमत, त्याला बापाचंच हृदय लागतं. तुमचं काय मत आहे. तुवान जोडायची पाळी आली बा आपली. आता ती मीराबाई कुठं, ही शिंबडी कुठं. मी म्हणलं मीराबाई नाचली तू नाच, मग मीराबाई विष प्याली. 2-4 चमचे पे ना. अहो नवरदेव नाचा त्यात इतके भंगार आहेत. बंगो बंगो बंगो. विनोद हा. लग्नातले खर्च कमी करा, कशातही पैसे घालू नका. हळदीच्या कार्यक्रमात पैसे घालू नका. लग्नपत्रिका आता छापू नका, सगळ्यांका मोबाईल आहे आता. कशाला पैसे घाला. चांगले बसून लोक जेवत होते, आता उभ्यानं जेवण सुरू केलं. हलकट क्वालिटीचं पण. आणि ते वराड नाला ताटली हातात घेतं भात. एकाला भातच सापडलं नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. चांगले गोल गुलाबजामू होते, कोणत्या बापाचं काय गेलं, गुलाबजामूच लांबकोळा गेला. काय गेलं आता असं नाही राहिला. चांगले बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते, मारली झक. केले एकत्र राजा राणी. राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन. कशातही पैसे. आता लग्नात एक फाजील पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलंय गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. 99ला आता. आणि त्या नवरी माग 7-8 याडपाट पोरी, इतकी मेकअप. लग्न नवरी जाते ब्युटी पार्लरला. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं, आणि शेवटी एअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकायच्या. मिक्सिंग म्हणजे त्याला शेप देणे, आणि सिऱ्या मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हे आपण सगळ्या क्षेत्रातली PhD करेल. मी असं नजरेनं माणसाचं सुद्धा भविष्य सांगणार एका मिनिटात. असं नजरत बसला ना आपला माणूस, हे बाई 2-3 90 मारणार आहेत एका मिनिटात सांगणार. लबाडच बोलायचं नाही, असं पटकन सांगणार. भांडणाचं मूळ नको नाही तर असं पटकन नजरेत सांगणार. भंगारे इथं 2 पोरांना प्रियशीनं धोका द्यायला. लबाड बोलायचं पटकन सांगणार. असं नजरेनं सांगणार धोकादायक. हे बाई मराठी मीडियमला आहे, ते लगेच लक्षात येतं. हे बाई इंग्लिश मिडियमला आहे, हे ते इंग्लिश मिडियमला. मी त्या 4 सांगतो. तेव्हा आम्हाला एकच मुलगी आहे ना, तेव्हा काही सांगणार. तेव्हा आम्हाला मुलगी नाही तेव्हा नाही. तेव्हा काही विचार आपल्याला. इथं 2-4 पोरी बापाला धोका देण्याच्या विचारात. लबाड बोलायचं नाही.
ते उगाच भांडणाचं मूळ नको नाही तर सगळं सांग. आणि एअर सेटिंग करावं लागतं. तर एअर सेटिंग मध्ये 3 पायऱ्या आहेत पोरीनो. केस धुवून घ्यायचे पहिले, सेप द्यायचा त्याला मोकळा, त्याला एक मध्ये फुगा करायचा वर आणि ही बाजू दाबून घ्यायची, याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढे दाबायची आणि एक बाजू मोकळी करायची, याला म्हणायचं देव याने. आणि एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीनं असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं, पाहता काय माय. त्याच्या पुढे तो बँडवाला, बाहेर फुल बरसा लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहेर फुल बरसा आणि तो महबूब चालू होतं कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडं येते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.